नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युजेस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. मित्रांनो बघा, सेकंड सेमिस्टरचा केस स्कीमचा जो आपण M2 नावाचा सब्जेक्ट बघतोय त्यामध्ये आपल्याला एक इंटिग्रेशन नावाचं सगळ्यात पहिलं चॅप्टर आहे आणि हे चॅप्टर टोटली डेरिव्हेटिव्ह नावाचा जो चॅप्टर आपण शिकलोय त्या चॅप्टरवर डिपेंडेंट आहे. एकदम सोपं आहे मित्रांनो. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन याचं काय रिलेशन आहे हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये फॉर्म्युले घेतले त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, इंटिग्रेशन म्हणजेच अँटी डेरिव्हेटिव्ह. काय म्हटलं होतं आपण? इंटिग्रेशन म्हणजेच अँटी डेरिव्हेटिव्ह. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म्युले पाठ केले असतील त्यांच्या लक्षात आलं असेल मागच्या व्हिडिओवरून, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू जर आपण 0 घेतलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू आपण जर 0 घेतलं तर इंटिग्रेशन ऑफ 0 काय भेटते आपल्याला? कॉन्स्टंट भेटते. इंटिग्रेशन ऑफ 0 इज इक्वल टू कॉन्स्टंट. मी तुम्हाला सांगितलं होतं, गण्या आणि पम्याचं उदाहरण दिलं होतं मी. पम्याचा पोरगा जर गण्या असेल तर गण्याचं पोरगा, गण्याचा पप्पा कोण झाला? पम्या झाला. बरोबर आहे का? काय घेतलं होतं आपण? पम्या नावाचा एक प्राणी होता, पम्या नावाचा एक माणूस होता आणि त्या पम्याचं पोरग काय म्हटलं होतं आपण? गण्या असेल. पम्याचं पोरग काय असेल? गण्या. काय म्हटलं मी? पम्याचं पोरग जर गण्या असेल तर गण्याचा हा कोण झाला? पप्पा. बरोबर आहे का? गण्याचा पप्पा कोण झाला? पम्या. हे मागच्या वेळेस सांगितलं होतं. बस हेच रिलेशन डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचं आहे. डेरिव्हेटिव्ह जो असेल, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? 0. तर 0चं इंटिग्रेशन काय येणार? कॉन्स्टंट. बस उलट करायचं. काय करायचं बाळांनो? उलट. एकदम सोपं आहे. कसं आहे? एकदम सोपं आहे. काळजीपूर्वक बघा. आता इंटिग्रेशन म्हणजे कसं? एक स्टँडर्ड इंटिग्रेशन घेऊ आपण. इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x इंटू dx इज इक्वल टू. बाळांनो बघा, f डॅश ऑफ x. मग तुम्हाला मी काल सांगितलं होतं, मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल केस स्कीमचं मी पहिलं लेक्चर जे टाकले त्यावरती, f डॅश ऑफ x हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? f ऑफ x चा. बघा कुणाचा डेरिव्हेटिव्ह बाळांनो? ddx ऑफ f ऑफ x जर घेतलं तर त्याला आपण लिहू शकतो f डॅश ऑफ x. म्हणजे f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? f डॅश ऑफ x. मग आता f डॅश ऑफ x चं काय घ्यायचं? इंटिग्रेशन. आणि मी तुम्हाला सांगितलं उलट होतं. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? f डॅश ऑफ x. म्हणजे हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह? f डॅश ऑफ x. तर f ऑफ x चा. म्हणून f डॅश ऑफ x चे इंटिग्रेशन काय होतं बाळांनो? f ऑफ x म्हणजे इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x इंटू dx इज इक्वल टू काय भेटणार बेटा? f ऑफ x आणि शेवटी काय घेतो असतो आपण? प्लस c. ओके, प्लस c काय घेतो? कारण की 0 कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता? कॉन्स्टंटचा. म्हणून 0चं इंटिग्रेशन काय येणार? c येणार. ओके, आणि ते केव्हा वापरायचं? जर इथं लिमिट दिलेलं नसेल तर. ओके, काय दिलेलं नसेल बाळांनो? लिमिट जर दिलेलं नसेल तर. आल्या लक्षात इथपर्यंत? आता यावर जर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे असतील, जसे की आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन रूल, मल्टिप्लिकेशन रूल, मीन्स प्रोडक्ट रूल आणि क्वेश्चन रूल हे बघितले. या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे. त्याला आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणतोय. डिफरंट टाईप आपल्याला बघायचे आहेत. तर ते बघत असताना सगळ्यात पहिला आपल्याला बेसिक इंटिग्रेशन काय ते बघायचं बाळांनो. ओके, आणि ते टोटली डिपेंड कशावर करते माहिती का? जे आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले यूज केले त्याच्यावरती. आले बाळांनो लक्षात? आता इंटिग्रेशन मध्ये कसं असतं की स्टँडर्ड जे इंटिग्रलचा फॉर्म्युला आहे तो डायरेक्ट आपल्याला ह्या ठिकाणी आणावा लागतो, नंतरच त्याचं इंटिग्रेशन होऊ शकतं. पण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करायचं आपण? एका फंक्शनच्या आतमध्ये जर दुसरं फंक्शन असेल, जसं की बाळांनो आपण बघितलं होतं, सपोज y इज इक्वल टू काय असायचा? साइन दिला आणि त्याच्या पोटामध्ये दिला 3x प्लस 4. ओके, आणि मग या ठिकाणी म्हटलं फाइंड आउट कर रे बाबू dy बाय dx. ओके, आपण बघितलं होतं y इज इक्वल टू साइन आणि त्याच्या पोटामध्ये 3x प्लस 4. मग आपल्याकडे काही फॉर्म्युले होते बेटा. काय होतं आपल्याकडे? काही फॉर्म्युले. असे फॉर्म्युले होते काय आपल्याकडे? एक ddx ऑफ sin x. sin x चा डेरिव्हेटिव्ह होता बेटा आपल्याकडे cos x. बरोबर आहे का? पण या ठिकाणी जर x नसेल आणि x च्या जागेवर जर दुसरी टर्म असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण असा फॉर्म्युला तयार केला होता बेटा फर्स्ट सेमिस्टर मध्ये. काही लोकांचं ते कदाचित झालं नसेल तर घाबरून जाऊ नका, मी सगळ्या कन्सेप्ट सांगतच घेणार आहे तुम्हाला. sin f ऑफ x. ओके, याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तो काय येणार बेटा? cos ऑफ f ऑफ x. काय येणार? cos ऑफ f ऑफ x. आणि इंटू मध्ये पुन्हा काय करायचंय? इंटू मध्ये पुन्हा काय करायचंय? याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बेटा. काय घ्यायचा? इंटू मध्ये आपल्याला त्या cos f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके, लक्षात येतं बाळांनो? म्हणजे sin f ऑफ x चा या फॉर्म्युलानुसार, जसं sin x चा डेरिव्हेटिव्ह काय झाला? cos x, तसं sin f ऑफ x चा काय होणार? cos ऑफ f ऑफ x. पण हा जो f ऑफ x आपल्याकडे होता, एक मिनिट, हा जो f ऑफ x आपल्याकडे होता तो f ऑफ x
प्रॉपर x नव्हता आणि प्रॉपर x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो 1. पण ह्या f(x) चा 1 येणार आहे का नाही, कारण की 1 ने जर कुणालाही मल्टिप्लाय केलं तर तीच संख्या भेटते. म्हणजे ह्या x चा डेरिव्हेटिव्ह इथं पुन्हा मल्टिप्लाय मध्ये घेतला असता तर 1 * x काय भेटला असता, 1 * cos x काय भेटला असता, cos x च भेटला असता. पुन्हा आपण पुन्हा 1 लिहत नाही, पण x च्या जागेवर जर दुसरा कोणी आला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा मल्टिप्लाय मध्ये घ्यावा लागतो. म्हणजे ह्या f(x) चा डेरिव्हेटिव्ह काय घ्यावा लागतो, f' घ्यावा लागतो. बरोबर आहे का? यानुसार जर याला सोडवलं असतं बाळांनो आपण तर कसं मिळालं असतं, sin of 3x + 4 y चा डेरिव्हेटिव्ह भेटला असता dy/dx. मग sin of 3x + 4 चा काय भेटला असता बेटा, cos (3x + 4) काय भेटला असता, cos of 3x + 4. आणि पुन्हा 3x + 4 चा डेरिव्हेटिव्ह घेतला असता मल्टिप्लाय मध्ये 3x, kx चा डेरिव्हेटिव्ह काय असतो k. मग तसाच 3x चा काय भेटला असता 3 आणि 4 चा काय भेटला असता 0. म्हणजे 3 + 0 आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह भेटला असता, कोणाचा 3x + 4 चा. फायनली मग आपण याला सोडवलं असतं बेटा 3 + 0 3. 3 समोर घेतला असता हा 3 in cos of 3x + 4. कळलं का, 3 cos of 3x + 4 ही टर्म आपल्याला भेटली असते. मग हा झाला असता बेटा आपला dy/dx. कळलं का, हा काय भेटला आपल्याला dy/dx. पण इंटिग्रेशन मध्ये काय असतं माहितीये का, असं फंक्शनच्या आतमध्ये जर फंक्शन असलं तर याचा डेरिव्हेटिव्ह कुठे आला मल्टिप्लाय मध्ये, इंटिग्रेशन मध्ये तो डेरिव्हेटिव्ह कुठे येत असतो अपॉन मध्ये, इंटिग्रेशन मध्ये तो डेरिव्हेटिव्ह कुठे येतो अपॉन मध्ये येत असतो. इथपर्यंत कळालं का. मग आता यानुसार जर आपण विचार केला बाळांनो, त्यानुसार जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी आपल्याला इंटिग्रेशन कसं असतं ते सुद्धा सांगतोय. तर इथं फक्त डायरेक्ट आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. कोणते फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे, स्टँडर्ड फॉर्म्युले. हे डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑलरेडी तुमचं झालेलं. ओके, आपल्याला बघायचंय इंटिग्रेशन. सपोज इंटिग्रेशन मध्ये क्वेश्चन असते बाळांनो, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ x³ - 3x² प्लस 2x प्लस 7 आणि इंटू काय दिला बेटा dx. असा प्रश्न दिला, x³ - 3x² प्लस 2x प्लस 7 इंटू dx. हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. मग या क्वेश्चनला जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर या ठिकाणी काय घेणार बेटा आपण, लेट I काय घेणार, लेट I याचा आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट काय घेणार, x³ - 3x² प्लस 2x प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. आता काय करायचं बाळांनो, या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युले वापरायचे जे मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितले. तर त्या लेक्चर नुसार आपल्याला बघायचे कोणते कोणते फॉर्म्युले आपण यूज करणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला तरी सुद्धा पुन्हा रिपीट या ठिकाणी लिहून देतोय. इंटिग्रेशन ऑफ x⁻n इंटू dx, याचं इंटिग्रेशन होतं बाळांनो x⁻n+1 अपॉन n+1. आणि जर एखादा कॉन्स्टंट आणि त्याचं इंटिग्रेशन असेल तर ते मिळणार k इंटू x. काय मिळणार, k इंटू x. आणि सगळ्यात शेवटी काय घ्यायचं, प्लस c. सगळ्यात शेवटी काय घ्यायचं, प्लस c. आता बघा या ठिकाणी इंटिग्रेशन आपण सेपरेट करू बाळांनो. काय करणार, इंटिग्रेशन सेपरेट. मग I इंटिग्रेशन ऑफ x³ आणि त्याला सुद्धा इंटू dx मायनस हा 3 कॉन्स्टंट म्हणून तो बाहेर, इंटिग्रेशन ऑफ x² इंटू dx प्लस हा 2 कॉन्स्टंट म्हणून तो बाहेर, इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx प्लस इथे सुद्धा 7 डायरेक्टली तुम्ही असा यूज करू शकता किंवा 7 ला सुद्धा तुम्ही बाहेर घेऊ शकता. म्हणजे प्लस 7 इंटिग्रेशन ऑफ इथे कोणीच नाही राहिलं म्हणजे कोण राहिलं बाळांनो 1 राहतो. कोण राहतो 1 इंटू dx. आता याला सिम्प्लिफाय करायचं बघा, एकदम सोपं आहे. x³ x⁻n चं इंटिग्रेशन आहे x⁻n+1 अपॉन n+1 म्हणजे पॉवर 1 न वाढवायची आणि तीच पॉवर अपॉन मध्ये आपल्याला घ्यायची बेटा. म्हणजे x³ जर आपल्याला दिलाय तर काय मिळणार, x ची पॉवर 1 ने वाढणार म्हणजे काय भेटणार बेटा 3+1 आणि तीच पॉवर आपण अपॉन मध्ये घेणार 3+1 बाय युजिंग दिस फॉर्म्युला. आलं लक्षात बाळांनो. सेम कंडिशन या ठिकाणी या -3 इथे सुद्धा तीच टर्म लागू होते. काय भेटणार x⁻² + 1 अपॉन मध्ये काय भेटणार बेटा 2+1. ओके, प्लस हा 2. सेम कंडिशन या ठिकाणी सुद्धा लागू होते. सर ती कशी, कारण की x ची पॉवर या ठिकाणी आपल्याला दिसत नाही पण कोण असणार त्याची पॉवर 1. जिसका कोई नहीं होता उसका कौन होता है, खुदा होता है. सबका मालिक एक है. म्हणजे याची सुद्धा पॉवर काय असणार 1 असणार बेटा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो 2 दिलाय
म्हणजे या ठिकाणी 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ x ची पॉवर दिली 1 म्हणजे काय मिळणार x ची पॉवर या फॉर्म्युलानुसार 1 + 1 आणि अपॉन मध्ये सुद्धा काय भेटणार बेटा 1 + 1 देन हा +7. आता सर इंटिग्रेशन ऑफ 1 म्हणजे काय तुम्ही तर फॉर्म्युल्यात लिहूनच नाही दिलं. मग 1 कुणाचा डेरिव्हेटिव्ह होता बेटा x चा डेरिव्हेटिव्ह होता. 1 जर x चा डेरिव्हेटिव्ह असेल 1 कुणाचा डेरिव्हेटिव्ह असेल x चा डेरिव्हेटिव्ह असेल तर मग 1 चं इंटिग्रेशन काय होणार बेटा x होणार. काय होणार x उलट. कसे फॉर्म्युला ठेवायचे उलटे. मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं त्यासाठी पहिलं लेक्चर करणं आवश्यक आहे. मग आता 7 1 चं इंटिग्रेशन काय भेटते x आणि सगळ्यात शेवटी काय लिहायचं सांगितलं होतं मी +c कारण तो कुणाचं इंटिग्रेशन आहे 0 चं. सर 0 कुठे बघा या 7 + 0 आहे का नाही दिसतं का नाही दिसत कारण ऍड केला नाही केला तरी सारखंच असते बरोबर आहे का. पण इंटिग्रेशन घेताना ते घ्यायचंय कारण इकडे काय नाही दिलेलं लिमिट नाही दिलेलं. आता काही जण काय करतात माहितीये का हे वाला इंटिग्रेशन साईड पुन्हा इथं पण इथं बाबू ते वापरलंय ना जे वस्तू आपण वापरतो दिवाळीत गुलाबजामुन खाऊन घेतल्यावर ते डब्यात दिसणार आहेत पुन्हा नाही दिसणार. तसं इंटिग्रेशन अप्लाय केलंय ना चेंज झालंय नाही तर अप्लाय केलं म्हणजे पुन्हा इंटिग्रेशन घ्यायचंय का नाही घ्यायचं लक्षात बाळांनो. आणि लास्ट स्टेप मध्ये याला सिम्प्लिफाय करून द्यायचं बाळांनो. मग x ची पॉवर 3 + 1 किती आली 4 डिवाइड बाय 4 मायनस इथं 3 x ची पॉवर काय भेटणार 3/3 प्लस 2 इथं x ची पॉवर किती भेटणार बेटा 2/2 प्लस 7x आणि प्लस काय येणार c. आता काहीतरी कॅन्सल सुद्धा होते बेटा काय होतं काही कॅन्सल सुद्धा होतं. हा +3 सॉरी हा 3 आणि हा 3 काय झाला कॅन्सल न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये. इथे 2 2 काय झाला कॅन्सल. रिमेनिंग व्हॅल्यू आपल्याला लिहून घ्यायची बेटा. फायनली आपल्याला काय मिळते आता I is equal to x to the power 4/4 मायनस इथे काय राहिला x³ प्लस इथे काय राहिला बेटा x² प्लस 7x आणि शेवटी काय राहिला प्लस c. इट इज अवर रिक्वायर्ड आन्सर. हे काय झालं बेटा आपलं सगळ्यात शेवटचं आन्सर. ओके व्हिडिओला पॉज करायचं आणि नोट डाऊन करून घ्यायचं. ओके बेटा ओके बाळांनो तुम्ही व्हिडिओला पॉज करून नोट डाऊन करून घेतला असेल. यानंतर तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी देतोय. युट्यूबला सुद्धा हा व्हिडिओ टाकलेला असणार आहे तर तुम्हाला ते 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि त्याचं जे येणारं आन्सर आहे ते तुम्हाला YouTube मध्ये कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला मला सेंड करायचंय जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला येणारे जे आन्सर आहे त्यामध्ये आपलं जर रॉंग होत असेल तर मी तुम्हाला करेक्ट करून सुद्धा सांगेल. ओके आणि मी ही जी गोष्ट आहे तुमचा आन्सर चेक करून इतर लोक सुद्धा तुमचा आन्सर बघतील आणि ते सुद्धा त्यांचा आन्सर स्वतःचा टॅली करतील की आपला आन्सर करेक्ट आलेला आहे का. तर आपल्याला स्पर्धा वाढवायची मित्रांनो काय वाढवायची आहे स्पर्धा वाढवायची जेणेकरून आपला इंटरेस्ट डेव्हलप झाला पाहिजे अभ्यास करण्यासाठी. कळतंय का मित्रांनो. आणि तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होणार म्हणजे आमचा सुद्धा तुमच्यासाठी इंटरेस्ट तेवढा जास्तीत जास्त डेव्हलप होणार म्हणजे होणारच. कळतंय का मित्रांनो. तुम्ही फक्त सांगा की सर हा क्वेश्चन आलाय त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला नक्कीच मिळणार. कळतंय मित्रांनो. तर चला पुढचे 2 क्वेश्चन तुम्ही ट्राय करायचे. ओके क्वेश्चन नंबर फर्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड. ओके इंटिग्रेशन ऑफ 2x² मायनस 3x प्लस 4 ओके इंटू dx सिंपल क्वेश्चन दिला. त्यानंतरचा 4x³ मायनस 3x² प्लस 2x प्लस 1 इंटू dx. ओके या 2 क्वेश्चनला ट्राय करायचं आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना सुद्धा सेंड करा. तुमचे जे मित्र आहेत त्यांचा सुद्धा बेनिफिट त्यांना सुद्धा बेनिफिट झाला पाहिजे. याचा आउटपुट सगळ्यांनाच भेटलं पाहिजे मित्रांनो. ओके कळतंय. चला थँक्यू.